everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So start झालाय नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, टिफिन रेडी करत आहे, नाश्ता रेडी झाला आहे आणि आई आराम करत आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस लिव्ह लाफ अँड लव्ह. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक झटपट होणारी रेसिपी. ब्रेकफास्टसाठी हेल्दी आहे आणि तुम्ही तुमच्या किड्सला देऊ शकता. कोणताही एज ग्रुप हे खाऊ शकतो. यम लागतो. जर तुम्ही विचार करत असाल की एक्झॅक्टली हे आहे काय, सो हे आहे मूग. मुगाची पेस्ट काढली, म्हणजे आपले जे मूग असतात ना ते रात्री मी भिजत टाकलेले आणि मग त्याची आता सकाळी थोडंसं पाणी टाकून तसं पेस्ट केलं. म्हणजे आपण जसं डोस्यासाठी बॅटर करतं तसंच करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्यात मिरची, लसूण, कोथिंबीर, मग कोणते व्हेजिटेबल्स टाकायचे ते तुम्ही टाका. टमेटो, कांदा, टमेटो स्किप करा कारण टमेटोमुळे सुद्धा पाणी सुटतं. गाजर, काय जे हवं आहे ते तुम्ही टाका आणि त्याला मस्त डोस्यासारखं रेडी करा. तर आता मी हा जो बॅटर आहे हा रेडी केलेला आहे. सो ज्यात मी पेस्ट केलेलं तेच वालं घेतो आहे. सो ह्यात मी आता मिरची, कोथिंबीर टाकलं आहे आणि लसूण टाकते. सो तुम्ही जेव्हा पेस्ट बनवतात तेव्हासुद्धा त्यात हे ॲड करू शकतात. म्हणजे ते अजून म्हणजे परत एकदा लावायची तुम्हाला गरज नाही आहे. मी ॲक्च्युली विसरली. सो लास्ट टाईम मी जेव्हा बनवलेलं त्यात तुम्ही हे बघा. सो हे एकदम तुम्हाला बारीक असं नाही करायचं आहे. ओके, त्यातली एक मिरची राहिलेली आहे. सो तुम्हाला एकदम असं बारीक वगैरे नाही करायचे, असंच करून घ्या. त्यात काही ॲडिशनल पाणी वगैरे टाकू नका, असंच ग्राइंड करा. सो लास्ट टाईम जेव्हा मी हे बनवलेलं तेव्हा मी ह्यात पालकसुद्धा टाकलेलं. पालक, गाजर, कांदा आणि एकदम मस्त लागत होते. एकदमच हेल्दी असं ते झालेलं. सो सनीने त्या दिवशी हे ट्राय केलं आणि त्याला आवडलं म्हणून त्याने सांगितलं की सगळ्यांसाठीच नाश्त्याला हे बनव. खरंच खूप यम लागतं. सो ह्याला आपण मूगचा चिला असं म्हणतो. सो चला आता मी फटाफट व्हेजिटेबल्स कट करून घेते. वॉकला चल, बाय, काळजी घे, सावकाश जा. नायसाने असं काहीतरी छान केलेलं आहे. त्याच्यावर थर्ड लिहिलं आहे. आय डोंट नो नायसाला थर्ड प्राइज मिळणार आहे का बघू. तू थर्ड आलीस, तू मस्त केलं म्हणून. त्यांनी पण छान केलंय. तो कोण होता? काय बनवलं बोलू? रंगोली, पण रंगोली फ्लावर. सो आता वाजले आहेत 7:15. सनी आला आहे हॉस्पिटल
त्याने अटेंड केलं, क्लिनिक एक अटेंड केला, नाही तर थोडा वेळ आराम करतोय. आणि आता परत एकदा 8:30 वाजता तो क्लिनिकला जाणार आहे. 1 तास त्याचं क्लिनिक आहे. मी इथे जेवणाला लागली आहे. सकाळचं जेवण थोडंच राहिलं आहे, मग वरण भात ह्याचा कुकर लावलेला आहे. आणि माझ्यासाठी मी बनवते टमॅटो सूप. तो फटाफट सूप बनवून घेते. त्याच्यानंतर आता एक रुटीन झालं आहे आमचं. माझं जेवण झाल्यावर मी मोकळं जाते. नायसासुद्धा खाली येते. नायसा मग गार्डनमध्ये खेळते तोपर्यंत. सो आज मी तुम्हाला टोमॅटो सूपची रेसिपी दाखवणार आहे. आणि ती जी रेसिपी आहे ती मी बनवते आहे अगारोच्या केटल. हा आहे अगारोचं केटल. खूप लोकांना नक्कीच माहीत असेल, बट ज्यांना नाही माहिती आहे मी त्यांना सांगते. हा आहे अगारोचा केटल. इथे तुम्ही त्याची स्पीड कमी जास्त वगैरे करू शकतात. ह्याचा लीड असा येतो जेणेकरून तुम्ही बघू शकतात की आतमध्ये काय काय चालू आहे, कसं कुठपर्यंत ते आपलं जे पण जेवण आहे ते कुठपर्यंत पोहोचलं आहे. आता मी ह्यात सध्या पाणी टाकलेलं आहे. मला जे टोमॅटो आहेत ते उकडून घ्यायचे आहेत, लाईक त्याला स्टीम द्यायचं आहे, म्हणून थोडंसं त्याला गरम करत ठेवलं आहे. इकडे ते तुम्ही जसं की बघू शकतात, असं तुम्हाला एक स्टीमरचं भांडं मिळतं. सो त्यात मी घेतलं आहे टोमॅटो, कांदा आणि लसूण. सो आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण ठेवायचे, कांद्याचे असे पीसेस करायचे आहेत आणि लसूण तुम्हाला असं घ्यायचं आहे. आणि 6 ते 8 मिनिटानंतर हे प्रॉपरली स्टीम होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की काय करायचं आहे. सो अशा पद्धतीने हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्याचं जे साल आहे हे बघा ते पील करून घ्यायचं आहे. आता इधर तुम्ही ह्याला ग्राइंडरमधून पेस्ट करून घ्या. टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी ते सगळं काही, किंवा तुम्ही असं फोकने सुद्धा तुम्ही मॅश करू शकतात. सो इट्स अप टू यू तुम्हाला कसं करायचं आहे. सो आपली टोमॅटो प्युरी इज रेडी. ती आपल्याला ह्यात टाकायची आहे. पाणी टाकून घ्यायचे. तुम्हाला किती थिक पाहिजे त्याच्यावरती तुम्ही तुमचं ते डिसाईड करा. थोडंसं लाल तिखट. सो दिस इज ऑप्शनल, तुम्हाला हवंय का तुम्ही टाका. मीठ आणि थोडीशी साखर पण टाका तुम्ही. मी नाही टाकत आहे साखर यात. तर ह्याला मस्त एक उकळी येऊन द्या. कोथिंबीर टाका अँड देन युअर सूप इज रेडी. सो इधर तुम्ही ह्यात बटर टाकू शकता किंवा घी टाका, म्हणजे तूप. मी तूप टाकते थोडंसं. अँड द सूप इज रेडी. ट्रस्ट मी, नक्की ट्राय करा. एकदम यम झालं आहे. खूप यम झालं, खूप म्हणजे खूप. आणि तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा नक्कीच देऊ शकता. नायसाला टोमॅटो सूप फार आवडतं, पण माझ्या हाताचं कधी खाल्लं नाही आहे तिने. यम आहे. नायसा मॅडम जेवून झालेले, आवडलं वाटतं. ठेवू तुला थोडंसं, आल्यावर पिशील. नाईस, छान बनवलंय. सो मला सर्वात जास्त आनंद ह्याचा आहे की ते नायसाला आवडलं, कारण नायसा खूप चूझी आहे व्हॅन इट कम्स टू फूड. तिचं खूप कम्फर्ट फूडला तिला सोडायचं नसतं. आणि तिने ज्या प्रकारे ते सूपला 2-3 वेळा तिने सिप घेतलं, म्हणजे दॅट मीन्स की तिला ते आवडलेलं आहे. सो आल्यावरती नक्कीच घेईल. तिचं ॲक्च्युली आता जेवण वगैरे झालं आहे. ती माझ्याबरोबरच जेवून घेते. तिचं ते तिला सवय झालं आहे. आता मी खाली जाऊ आणि मग त्याच्यानंतर परत वरती आल्यानंतर मग ती कदाचित बघू आता पुढे काय होईल ते. बट तुम्ही नक्की ट्राय करा. सगळ्यांसाठी ते छान आहे, मुलांसाठी, मग जे पण एल्डर्स आहेत त्याच्यासाठी, सिनियर सिटीजन, सगळ्यांसाठी. आणि बेसिक आहे, काही जास्त मी टाकलेलं नाही आहे. कॉर्नफ्लावर नाही किंवा असं वेगळं काहीच नाही. आपल्या घरात जेवढं काही इन्ग्रेडियंट्स असतात त्यानेच ते बनवलं मी.